आलुशीचे ऑलराउंडर खेळाडू नवनीत चव्हाण यांचा पहिलाच बॉल आता द्रव्य आणि पहिल्या बॉलचं क्षितिज मोरे यांनी स्वागत केलंय भव्य बॉल सीमा पार षटकार। या बॉलला दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे डीपला परंतु त्याने अगोदर बॉलने ओलांडली सीमारेषा सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 12 वरती। कबलचा खेळ बाकी बॉलर तयार क्षितिज मोरे यांनी हाई बॉल मिड विकेटला पाठवलाय तडक फडक बेधडक फटका आहे सडक पे कडक आणि मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांनी हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि तब्बल ठोकलेले आहेत। पायावरती असणारा बॉल फक्त दिशा दिनगटी झटका फटका आहे 6 धावांचा सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी। मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांचं आक्रमण थांबण्याचं नाव नाहीये दुडगुस घातलाय मोठ्या फटक्यांचा केलीये धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि मनगटाचा अगदी योग्य वापर करत हा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे मनगटाचा होता झटका आणि हा होता 6 धावांचा फटका। पुन्हा एकदा बॅटिंग साठी तयार पावसाच्या सरी हलक्याशा मैदानावरती कोसळत आहेत आणि त्याच्यामध्ये सुरू असणार हे रबर बॉल क्रिकेट याही बॉल वरती प्रहार केलाय आणि हाई बॉल जागे सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा विजेसारखी लखलखणारी हाई फटका जागेवरतूनच खेळलाय क्षेत्ररक्षकावरतून बॉल देईल दचक सीमा रेषेच्या पलीकडे आणि या ओव्हरची सांगता केली क्षितिज मोरे यांनी षटकाराने षटक क्रमांक 2 चा खेळ संपला। धावसंख्या आहे धावफलक खोलवर टप्प्याचा बॉल त्याला पाठवला एक्स्ट्रा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय क्षितिज मोरे यांनी खोलवर टप्प्याचाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या अड्डा बॅटने फटका खेळलाय दुसरीचा जर प्रयत्न केला तर क्षितिज मोरे यांचा अर्धशतक पूर्ण होईल आणि हो A1 जोडी चषक स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आलंय वारसोळी देव या गावाकडून आणि खेळाडूचं नाव आहे क्षितिज मोरे। जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा है एक बडा इतिहास आणि तेच मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे यांनी केलंय आणि 50 धावा वैयक्तिक कुठलेले आहेत बॅटिंग करताना टीम वारसोळी देव या टीम साठी। आता शेवटच्या 1 बॉलचा खेळ बाकी आहे फुल टॉस बॉल जागेवरतूनच पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी आणि या डावाची सांगता केली षटकाराने वारसोळी देवने प्रथम बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा त्या